नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून दोन मस्त अशा नाश्त्याच्या रेसिपी बनवूया पहिली रेसिपी. तर इथे मी साहित्य घेतलं आहे. एक कांदा, आलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि एक कच्चा बटाटा घेतला आहे. आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि कांदा तुकडे करून घेतला आहे, तो सुद्धा यामध्ये काढून घेतला. यानंतर बटाटासुद्धा मी असा तुकडे करून घेतला आहे, तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे. आणि आता पाणी न घालता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर अगदी बारीक अशी याची मी पेस्ट करून घेतली आहे. कांद्या आणि बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे या पेस्टमध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही आहे. यानंतर इथे आता चिमूटभर हिंग घालायचं आहे. यानंतर पाव चमचा हळद घातली, चवीप्रमाणे लाल तिखट घातलं. यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे घाला. अर्धा चमचा धनेजिरे पूड घालायची आहे. यानंतर इथे अर्धा चमचा ओवा घातला आहे. आता यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत, ऑप्शनल आहेत, असतील तर घाला. यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता इथे मी 1 चमचा कसुरी मेथी घालते. कसुरी मेथी मी हातावरती आधी कुस्करून घेतले. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही पेस्ट आणि आपण ह्यामध्ये जे मसाले घातले सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे मी हाताने सगळं मिक्स करून घेते, म्हणजे छान मिक्स होईल. हे सगळं असं मिक्स करून घेतलं. आता इथे मी पाव कप रवा घेतला आहे. इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता. रव्यामुळे आपली रेसिपी थोडीशी कुरकुरीत व्हायला मदत होईल. यानंतर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर सगळं 1 कप गव्हाचं पीठ यामध्ये मी घातलं आहे. आता हे सगळं मिक्स करून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. लागलं तर यामध्ये आपण आणखी गव्हाचं पीठ घालू शकतो. तर हे मी आता मळून घेते. तर हे पीठ पहा मळून याचा गोळा तयार करून घेतला आहे. आत्ता हे तुम्हाला पातळ आहे असं वाटत असेल, पण यामध्ये रवा आहे. आपण हे असं सेट होण्यासाठी झाकून ठेवूया 10 मिनटं, म्हणजे याच्यातला रवा छान फुलेल आणि हे पीठ थोडंसं आणखी घट्ट होईल आणि अगदी परफेक्ट होईल. तर इथे पहा 10 मिनटं झालेत, आपण पाहूया. तर हे पीठ पहा आधीपेक्षा घट्ट झालं आहे आणि अगदी आता व्यवस्थित आहे पराठे बनवण्यासाठी. तर इथे आता मी पराठा लाटून घेते. तर या पिठातला एक गोळा घेतला आहे मी. हा गोळा आता सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर नेहमीच्या चपातीपेक्षा जाडसर असा हा पराठा मी लाटून घेते. आता पराठ्याला छान राऊंड शेप येण्यासाठी झाकणाने मी हा कट करून घेते. तुम्ही असाच सुद्धा हा भाजून घेऊ शकता. पाहू शकता मस्त राऊंड पराठा तयार झाला आहे. आता इथे मी बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स मिक्स करून घेतलेत. हे आता असे वरून पसरवायचेत पराठ्याच्या वरती. असा हा कांदा जेव्हा पराठा आपण भाजतो तेव्हा भाजल्या गेल्यानंतर खूपच मस्त चव लागते त्याची. तर अशा प्रकारचा पराठा नक्की करून पहा एकदा. तर हा कांदा चिटकण्यासाठी ते मी पुन्हा एकदा लाटून घेतलं आणि आता पराठा भाजून घेऊया. कांदा लावलेली बाजू खाली ठेवायची आहे आणि पराठा आता आपण दोन्ही बाजूने आधी भाजून घेऊया आणि नंतर याला तेल, तूप किंवा बटर आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता. तर इथे आता तेल लावून हा पराठा मी छान खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घेते. अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हा पराठा तयार होतो आणि चवीला खूपच मस्त आणि थोडासा वेगळा असा लागतो. नक्की करून पहा. अगदी झटपट होणारी नाश्त्यासाठी, टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता अशी रेसिपी आहे. तर ही होती आपली पहिली रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी. तर इथे आता मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे. इथे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता. यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही इथे घ्यायचं, म्हणजे चव छान येते रेसिपीला. आता इथे 1 वाटी पाणी घेतलं आहे. थोडं थोडं पाणी घालत एक मिक्स करत जायचं आहे. सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातलं. मिक्स करूया. एकत्र मला किती पाणी लागलं हे मी तुम्हाला शेवटी सांगते. सगळ्या गुठळ्या याच्यामधल्या काढून घ्यायच्या आहेत. इथे आता मी दुसरी वाटी पाण्याची घेतली आहे.
तर हे पहा अगदी स्मूथ असं याचं पीठ मी तयार करून घेतलं आहे। यासाठी मला 1.25 वाट्या पाणी लागलं आहे, तर दुसऱ्या वाटीतलं पाव वाटी पाणी शिल्लक राहिलं आहे। पाण्याचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी जास्त इथे लागू शकतं। आता हे पीठ आपण असंच बाजूला ठेवून देऊया, म्हणजे याच्यातला रवा छान फुलेल। तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी आपण भाज्या परतून घेऊया। तर इथे मी पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान तडतडलं की यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे। आता यामध्ये भाज्या घालायच्या आहेत। बारीक चिरलेली शिमला मिरची घातली, किसलेलं गाजर घातलं, याबरोबरच तुम्ही बारीक चिरलेला कोबीसुद्धा घालू शकता। आता या भाज्या आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायच्या सॉफ्ट होईपर्यंत। तर आजच्या दोन्ही रेसिपीज आपण इनो सोडा असं काहीही न घालता बनवतोय, त्यामुळे मुलांसाठी अगदी पौष्टिक अशा आहेत। तर इथे भाज्या मी सॉफ्ट करून घेतल्यात। आता हे जे पीठ आपण बाजूला ठेवलं होतं हे आता एकदा मिक्स करून घेऊया। आता ज्या भाज्या आपण परतून ठेवल्या होत्या त्या यामध्ये ॲड करायच्या आहेत। त्याआधी यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते आणि भाज्या घालते। आता सगळ्या भाज्या यामध्ये काढून घेतल्यात। आता मिक्स करून घेऊया याला। यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण रवा घातला आहे, त्यामुळे रेसिपी छान आपली कुरकुरीतसुद्धा होते। आता इथे मी रंगासाठी पाव चमचा हळद घातले। यानंतर रेड चिली फ्लेक्स घालते, दिसायला छान दिसेल आपली रेसिपी, असतील तर घाला। मिक्स करून घेतलं पुन्हा एकदा सगळं। आता इथे गॅसवरती तवा गरम करून घेतला, यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। तेल पसरवून घेतलं आहे। आता इथे 1 चमचा पीठ घालायचं आहे, थोडंसं पसरवून घ्यायचं, जास्त पातळ करू नका। एका बाजूने आता भाजून झाल्यानंतर आपण उलटून घेऊ। तर 2 ते 3 मिनटं हे भाजून झालंय, वरून ड्राय झालंय। आता आपण उलटून घेऊया आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया, खरपूस करून घेऊया। तर इथे पहा दोन्ही बाजूनी मी हे छान भाजून घेतलंय, छान खरपूस रंग आलाय। आता आपण काढून घेऊ। ही होती आपली झटपट होणारी पौष्टिक अशी दुसरी नाश्त्याची रेसिपी। तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। आजच्या ह्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।